वाशी टोल नाक्यावर गाड्यांची तपासणी फक्त अन्नपदार्थ असणाऱ्या गाड्यांनाच टोल नाक्यावरून मुंबईमध्ये परवानगी। उर्वरित गाड्यांना पार्किंगच्या ठिकाणी गाड्या पार्क करण्याच्या पोलिसांच्या सूचना। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आंदोलकांची गर्दी, समुद्रकिनारी उतरू नका, मुंबई पोलिसांच्या आंदोलकांना सूचना। मंत्रालयाच्या बाहेरील सुरक्षेत मोठी वाढ, मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त तैनात, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची खबरदारी। जुहू बस स्थानकाजवळ बीएसटी प्रवासी आणि आंदोलकांमध्ये राडा, अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये पोलिसात गुन्हा दाखल, घटनेत बेस्ट बसच्या काचाही फोडल्याचा प्रकार। सोलापुरात मुरुम उपासणारे ग्रामस्थ आणि पोलीस उपअधीक्षकांमध्ये शाब्दिक वाद, कारवाई करू नका, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सोलापूर पोलीस उपअधीक्षकांना व्हिडिओ कॉल, मुरुम उपसा बंद करण्याच्या सूचना देऊन पोलिसांनी वादावर पडदा टाकला। नागपुरात सुरू असलेल्या ओबीसींच्या साखळी उपोषणाचा आज चौथा दिवस। ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा। मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला तर हायड्रोजन बॉम्ब येणार, राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा। पुन्हा एकदा मतचोरीच्या मुद्द्यावर मोठा खुलासा करण्याची शक्यता। सोन्या चांदीच्या दराचा नवा उच्चांक, सोन्याचा दर प्रतितोळा 1,08,000 रुपयांपर्यंत, तर 1 किलो चांदीसाठी 1,25,000 रुपये मोजावे लागतील। शाहरुख खानची मुलगी सुहाना खान अडचणीत, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय सुहानाकडून अलिबागमध्ये जमिनीची खरेदी, शासनाकडून लागवडीसाठी देण्यात आलेल्या जमिनीची खरेदी। अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे हाहाकार, 6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भीषण भूकंप, 1,100 लोकांचा मृत्यू।